SBP न्यूजमध्ये आपले स्वागत. सोलापूर जिल्ह्यात थकली 642 कोटींची FRP. सोलापूर जिल्ह्यातील 29 साखर कारखान्यांकडे यंदाचा गाळप हंगामातील बेसिक रिकव्हरीनुसार 15 जानेवारीपर्यंत देय असलेली सुमारे 642 कोटी रुपयांची FRP थकली आहे. तथापि शेतकरी संघटनांनी ऊस दरासाठी केलेल्या आंदोलनानंतर कारखान्यांनी जाहीर केलेल्या पहिल्या हप्त्यानुसारची या कालावधीतील थकीत ऊस बिलाची रक्कम 1000 कोटींच्या घरात आहे. हंगाम अंतिम टप्प्यात आला तरीही ऊसबिले मिळत नसल्याने शेतकरी वैतागले आहेत. जिल्ह्यात गाळप होणाऱ्या ऊसाची पहिली उचल 3500 रुपये मिळण्यासाठी शेतकरी संघटनांनी संघटितपणे साखर कारखान्यावर आंदोलने केली. त्यामुळे अनेक कारखान्यांनी प्रारंभी 2800 रुपयादरम्यान देऊ केलेली पहिली उचल 3000 रुपयापर्यंत वाढवली. यंदाचा गाळप हंगाम घेतलेल्या जिल्ह्यातील 34 पैकी पांडुरंग सहकार, महर्षी विठ्ठलराव शिंदे पिंपळनेर व करकम श्रीशंकर या 5 साखर कारखान्यांनीच बेसिक रिकव्हरीप्रमाणे FRP शेतकऱ्यांना दिली आहे. पांडुरंग सहकार, महर्षी विठ्ठलराव शिंदे पिंपळनेर व करकम हे 4 कारखाने शेतकरी संघटनांच्या आंदोलनानंतर जाहीर केलेल्या पहिल्या हप्त्यानुसार ऊसबिले देण्यात यशस्वी ठरले आहेत. बाकीचे 30 कारखाने FRP देण्यातच अपयशी ठरले आहेत. तर ते कारखाने पहिल्या हप्त्यानुसार जाहीर केलेल्या ऊसबिले कशी देणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. गाळप झालेल्या ऊसाचे पेमेंट 14 दिवसात शेतकऱ्यांना अदा करणे साखर कारखान्यांसाठी कायद्याने बंधनकारक आहे. 31 डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात 95,67,761 मेट्रिक टन ऊसाचे गाळप झाले होते. त्यापोटी साखर कारखान्याकडून ऊस उत्पादकांना 1825 कोटी रुपयांची ऊसबिले देण्यात आली आहेत. 4च कारखान्यांनी 3000 रुपयाप्रमाणे ऊसबिले शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली आहेत. थकीत ऊसबिलासंबंधी प्रकाश आष्टेकर, प्रादेशिक साखर सहसंचालक, सोलापूर यांना संपर्क साधला परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. कारखानानिहाय 15 जानेवारी अखेर थकीत ऊसबिले कोटीत. सिद्धेश्वर 40.72, सासवड माळी 10.73, सिद्धनाथ 50.63 कोटी, इटोपियन 55.41 कोटी, ओंकार चंदापुरी 9.16 कोटी, भीमा 9.54 कोटी, अवताडे शुगर्स 25.5 कोटी, संत दामाजी 8.59 कोटी, लोकमंगळ विविधारफळ 12.1 कोटी, जकराया 23.44 कोटी, मातोश्री 3.85 कोटी, जयहिंद 46.57 कोटी, सहकार शिरोमणी 10.43 कोटी, विठ्ठल बेनूनगर 30.46 कोटी, संत कुर्मदास 18.95 कोटी, लोकमंगळ भंडारकवटे 24.30 कोटी, इंद्रेश्वर 17.26 कोटी, राजवी ॲग्रो 10.52 कोटी, फिपी शुगर्स 22.83 कोटी, सीताराम महाराज 69.54 कोटी, येडेश्वरी 0.52 कोटी, शिवगिरी ॲग्रो 13.38 कोटी, लोकनेते 54.28 कोटी, ओंकार म्हैसगाव 13.32 कोटी, भैरवनाथ लवंगी 19.23 कोटी, बबनरावजी शिंदे 7.62 कोटी, आष्टी सुगर 5 कोटी, धाराशिव सांगोला 11.7 कोटी, कमला भवानी 17.16 कोटी. कारखान्यांची दुपट्टी भूमिका. एकीकडे कारखान्यांनी ऊसाचा पहिला हप्ता 2800 ते 3025 रुपया दरम्यान जाहीर केला आहे. दुसरीकडे कारखाने बेसिक रिकव्हरी नुसारची FRPची आकडेवारी साखर आयुक्तालयात सादर करत आहेत. काही कारखान्यांकडे डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यातीलच ऊसबिले अजून थकली आहेत. साखर आयुक्तालयाने कारखान्यांनी शेतकऱ्यांना दिलेल्या ऊसबिलाची वस्तुनिष्ठ माहिती समोर येण्यासाठी कारखान्यांनी बँकेत ऊसबिले जमा केल्यावर बँकेच्या अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेली रक्कम पंधरवड्याच्या FRP अहवालासाठी ग्राह्य धरायला हवी. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक टळून त्यांना ऊसबिले मिळण्यास मदत होईल. आचारसंहितेमुळे आंदोलन करण्यास मर्यादा पडत आहेत. 7 फेब्रुवारीनंतर आंदोलनाचा भडका उडवून ऊसबिलाचे सर्व पैसे वसूल केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. कारखान्यावर साखर जप्तीचा आदेश आणून
गोडाऊनमधील साखर लिलावात काढून पैसे वसूल करू. राजू शेट्टी अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना. आकडे बोलतात. राज्यातील थकीत FRPची स्थिती. गाळप हंगाम घेतलेले कारखाने 202. 31 डिसेंबरपर्यंतचे गाळप 576.58 लाख मेट्रिक टन. एकूण देय FRP 1,332 कोटी. दिलेली FRP 12,624 कोटी. थकीत FRP 4,008 कोटी. 100% FRP दिलेले कारखाने 43. SBP न्यूज मराठीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.